पहली टॉपर रे बरोबर है। इसके बाद जो होने वाला मुकाबला स्ट्रीट फाइटर बनाम वक्रतुंड वॉरियर्स। प्लीज कॉन्टेक्ट टू पेविलियन फॉर टॉस। टॉपर टॉपर का मुकाबला इसके बाद जो होने वाला है। सो दोनों टीम के कप्तान प्लीज कॉन्टेक्ट टू पेविलियन फॉर टॉस। इस बार खेलने का प्रयास जरूर किया था, उसी दिशा में खेलने का प्रयास यहाँ पर, लेकिन बैट और बॉल का कोई संपर्क नहीं। गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। कारपेट के सहारे कलाइयों के साथ खेल दिया। वहां पर तैनात थे फील्डर और रन लेने की कोई गुंजाइश नहीं, तमाम गुंजाइश को वहां पर समाप्त कर दिया। एक बिंदी गेंद के साथ यहाँ पर गेंद की होती हुई समाप्ति। एक छक्का जरूर आया था, उसके बाद वापसी करते हुए यहाँ पर संजय दलवी दिखाई देते हुए। ब्रेक बरता हुआ बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा, तालियों की बौछार भी उस खिलाड़ी के लिए। विजय गवस जो कि इस टीम के टीम ओनर है, पॉइंट पर एक बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा वहां पर विजय गवस द्वारा। इस बीच ओवर की होती हुई समाप्ति, पहला ओवर का समाप्त हो चुका है। स्कोरबोर्ड पहुंचा है 9 रन के कुल योग पर। अब मात्र बची हुई 18 गेंदों का खेल मैदान के भीतर। अगले गेंदबाज लास्ट कॉल स्ट्रीट फायटर्स आणि वक्रतुंड वॉरियर्स दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे। हा सामना टेबल टॉपर साठी असेल। क्वालिफायर 1 टेबल टॉपर मधील हे दोन संघ आपापसात लढत देतील। क्वालिफायर 1 साठी हा सामना असेल, तर दोन्ही संघाच्या संघनायकाने विनंती आहे कृपया आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे। नैब गेंदबाज जो कि संतोष नीचे कोटे का पहला टीम की ओर से दूसरा ओवर लेकर संतोष गवस मैन फ्रॉम मोरले। इस बार खेला हुआ शॉट, गेंद चली गई, नो मैन लाइन में जाकर गेंद लैंड हो चुकी है। तब तक 2 रन आसानी के साथ वहां पर पूरे किए दोनों ही बल्लेबाजों ने। माउली टीम के ओर से प्रतिनिधित्व करते हुए बल्लेबाज स्ट्राइक गेंद के ऊपर सुशांत दोन। इस बार एक बेहतरीन शॉट था, लगभग चौके के लिए यहाँ पर जा रही थी गेंद, लेकिन रोकने का एक प्रयास वहां पर फील्डर द्वारा। एक बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा सुशांत जो कि स्ट्राइक गेंद के ऊपर, जिनके बल्ले से अब तक एक छक्का जरूर देखने को मिला पहली ओवर में। उसके बाद जो कि खामोश बल्ला, इक्के दुक्के पर यहाँ पर ध्यान देते हुए सुशांत नामक बल्लेबाज जो कि माउली वॉरियर्स टीम का प्रतिनिधित्व करते हुए। स्ट्राइक एंड के ऊपर है सुशांत, तो नॉन स्ट्राइक एंड के ऊपर यशवंत बाबू गवस। बाबू या नावानं प्रसिद्ध असणारा या पंचक्रोशीत या दशक्रोशीत हा खेळाडू खोकरल गावातून खेळाडू बिलॉंग करतोय, खोकरल गावचा सुपुत्र। या वेळेस मोठा प्रहार केला जातोय, चेंडू जातोय 1 डाऊन, सीमा रेषेचं उल्लंघन करतोय, चौकाराच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय। या चौकाराच्या मदतीनं धावफलकात वाढ होते, धावफलक पोहोचतोय 17 या धावसंख्येवर। दुसरं षटक प्रगतीपथावर 3 चेंडूची होते सांगता, उर्वरित 3 चेंडूचा खेळ असेल बाकी। दूसरा ओवर जो कि प्रगतिपथ पर चलता हुआ मैदान के भीतर, 3 गेंदों का खेल लगभग समाप्त हो चुका है। स्कोरबोर्ड पहुंचा है जो कि 17 रन के कुल योग पर। यह मुकाबला जो कि 4 ओवर का रहेगा। संतोष गवस जो कि राइट आर्म और द विकेट गेंदबाजी के मोर्चे के ऊपर, इस बार हल्के हाथों से खेला, गेंद चली गई फन लेग की दिशा में, सीमित क्षेत्र में 1 रन के लिए। इस 1 रन के साथ जो कि स्कोरबोर्ड में बढ़ोतरी, स्कोरबोर्ड पहुंचा 19 रन के कुल योग पर। 2 रन, तो इस 2 रन के साथ जो कि स्कोरबोर्ड पहुंचा है 19 रन के कुल योग पर। अगले मैच का टॉस होता हुआ
श्री फाइटर बनाम वक्रतुंड वॉरियर्स के बीच में। इस बार खेला हुआ शॉट हवा में गेंद कैच लपकने में नाकामयाब। टॉस विनर श्री फाइटर जल्द से जल्द फैसला सुनाइए। बल्लेबाजी करने का फैसला किया है। संतोष गवस अगली गेंद लेकर बाबू के लिए। इस बार हवाई फायर गेंद को उड़ाया। फील्डर वहां पर तैनात है सीमा क्षेत्र के नजदीक स्क्वायर लेग की दिशा में। एक बेहतरीन कैच लपकने में कामयाब। बड़ी मछली जाल में फंसी। बाबू की पारी वहां पर समाप्त हो चुकी है। पिछले साल इस मैदान के ऊपर इस ट्रॉफी के दौरान एक बेहतरीन बल्लेबाजी यशवंत उर्फ बाबू के बल्ले से देखने को मिली थी। भरत गवस इनका भी आगमन इस प्रतियोगिता के दौरान। भरत आपका तहे दिल से स्वागत करते हैं। भरत की जगह लेने के लिए नया बल्लेबाज राजन जो कि मैदान के भीतर जाते हुए स्ट्राइक गेंद पर सुशांत। 2 ओवरों का खेल मैदान के भीतर समाप्त हो चुका है। गेंदबाजी के मोर्चे के ऊपर नया गेंदबाज बॉलर नेम प्लीज। बॉलर नेम प्लीज सतीश। सतीश जो कि नया गेंदबाज। पहली गेंद नो गेंद का इशारा होता हुआ और आने वाली गेंद होगी वो फ्री हिट की गेंद। तीसरा ओवर फ्री हिट की गेंद है तो एक सुनहरा मौका है सुशांत के पास। सतीश जो कि गेंदबाजी के मोर्चे के ऊपर तीसरा ओवर लेकर आए। पहली गेंद जो कि नो घोषित की अंपायर ने। फ्री हिट की गेंद है। इस बार स्लोवर गेंद थी। बल्लेबाज को बीट करने का पूरा प्रयास वहां पर बड़े शॉट से रोकने की कोशिश वहां पर गेंदबाज सतीश द्वारा इस सफलता प्राप्त करते हुए सफल होते हुए उस गेंद के लिए इस 1 रन के साथ जो कि स्कोरबोर्ड में बढ़ोतरी स्कोरबोर्ड पहुंचाए 23 रन के कुल योग पर। सतीश जो कि अगली गेंद लेकर इस बार हल्के हाथों से खेला लॉन्ग ऑफ की दिशा में। 24 रन जो कि स्कोर कार्ड के ऊपर। तीसरा ओवर जो कि प्रगति पथ पर चलता हुआ 2 गेंदों का खेल मैदान के भीतर समाप्त हो चुका है। एक छक्का आने के बाद थोड़ा सा खामोश बल्ला। इस बार लॉन्ग ऑफ की दिशा में खेला हुआ शॉट गेंद चली गई 1 बाउंस सीमा रेखा के बाहर चौके के लिए। इस चौके के साथ जो कि स्कोरबोर्ड में बढ़ोतरी स्कोरबोर्ड पहुंचा 27 रन के कुल योग पर। 28 रन के कुल योग पर 28 रन जो कि स्कोर कार्ड के ऊपर। तीसरा ओवर जो कि प्रगति पथ पर चलता हुआ सुशांत के बल्ले से अब तक एक छक्का एक चौका देखने को मिला। इस बार फिर एक मर्तबा लॉन्ग ऑफ की दिशा में कारपेट के सहारे खेला। फील्डर वहां पर संतोष गवस तैनात। जब तक संतोष गेंद पर आते गेंद को रोकते थ्रो करते तब तक 1 रन दोनों ही बल्लेबाजों ने पूरा किया। 29 रन जो कि स्कोर कार्ड के ऊपर। इस बार हवा में गेंद फील्डर गेंद के नीचे जरूर आए थे स्क्वायर लेग की दिशा में सीमा रेखा के नजदीक थे। लगभग बीच में गेंद जाकर लैंड हो चुकी है। गेंद चली गई सीमित क्षेत्र के बाहर चौके के लिए। इस चौके के साथ जो कि स्कोरबोर्ड में बढ़ोतरी स्कोरबोर्ड पहुंचा मात्र 33 रन के कुल योग पर। तीसरा ओवर जो कि प्रगति पथ पर चलता हुआ इस बार हवाई फायर गेंद को उड़ाया। फील्डर वहां पर तैनात। फिर एक मर्तबा जो कि फील्डर को वहां पर चकमा देती हुई गेंद चली गई 1 बाउंस 2 बाउंस सीमा रेखा के बाहर चौके के लिए। 37 रन जो कि स्कोर कार्ड के ऊपर। तीसरा ओवर की समाप्ति हो चुकी है।
आखिरी ओवर शेष इस इनिंग की। 6 गेंदों का खेल मैदान के भीतर बचा हुआ। गेंदबाजी के मोर्चे के ऊपर नया गेंदबाज निजी कोटे का पहला टीम की ओर से चौथा ओवर लेकर पांडुरंग जो कि गेंदबाजी के मोर्चे के ऊपर। विशाल नाइक की ओर से 50 रुपए का नगद इनाम इस छक्के के लिए। अगर इस ओवर में छक्के लगाने में कामयाब होते सुशांत, इस बार खेलने का प्रयास किया था। पहली गेंद पर बड़ा शॉट के लिए बल्ला जरूर घुमाया था, लेकिन बैट और बॉल का कोई हल्के हाथों से खेला। फॉलो थ्रू में एक बेहतरीन फील्डिंग। पांडुरंग पांडुरंग जो कि नया गेंदबाज, इस बार खेला हुआ शॉट, गेंद चली गई सीमित क्षेत्र में 1 रन के लिए। तो इस 1 रन के साथ जो कि स्कोरबोर्ड में बढ़ोतरी, स्कोरबोर्ड पहुंचा 38 रन के कुल योग पर। कुल मिलाकर 4 गेंदों का खेल बचा हुआ ये इस इनिंग का, इस ओवर का। थोड़ा सा यहाँ पर बीट करने की कोशिश बल्लेबाज द्वारा गेंदबाज को, लेकिन गेंदबाज एक नियंत्रित टप्पे के साथ यहाँ पर गेंदबाजी करते हुए। अब मात्र बची हुई 3 गेंदे, खेलने का प्रयास, बड़े प्रहार के लिए बल्ला जरूर घुमाया था। बैट और बॉल का कोई संपर्क नहीं, गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों में। एक बिंदी गेंद के साथ गेंद की होती हुई समाप्ति। अब मात्र बची हुई 2 गेंदे, स्कोरबोर्ड वहीं पर रुका हुआ जो कि 38 रन के कुल योग पर। विकेट कीपर के पास एक सुनहरा मौका था कैच लपकने का, लेकिन नहीं, गेंद चली गई सीमित क्षेत्र में 1 रन के लिए। आखिरी गेंद इस ओवर की शेष है। आगे आकर खेलने का प्रयास, बैट और बॉल का कोई संपर्क नहीं, एक बिंदी गेंद के साथ इस इनिंग की होती हुई समाप्ति। स्कोरबोर्ड पहुंचा जो कि 39 रन के कुल योग पर। जीतने के लिए 40 रनों की है जरूरत। अगर यह मुकाबला जीतना चाहती है वाइल्ड फाइटर मांगेली की टीम, तो आने वाली 24 गेंदे और आने वाली 24 गेंदों के ऊपर 40 रनों की है जरूरत। चला माहुली वॉरियर्स चाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे। 39 धावांचा डोंगर समोरचा संघ बाहुली वॉरियर संघानं
40 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. जर हा सामनाच्या जिंकायचा असेल वाईल्ड फाईल्ड मांगेली संघाला, तर येणारे 24 चेंडू 40 धावांची असेल आवश्यकता. गोलंदाजी एनवर पाहायला मिळतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाच्या वतीनं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल. बाळू नावाचा गोलंदाज यावेळेस मिड ऑफच्या दिशेला तोलवलेला चेंडू जाईल. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, सीमारेषेचं उल्लंघन करत चौकाराच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चौकाराच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या चेंडूवर चौकार येतोय. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. या वेळेस मोठा प्रहार, बराच का चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक यशवंत येतोय, मात्र मिळालेला झेल जमिनीला केला जातोय दान. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. हेमंत नावाचा गोलंदाज गोलंदाजी एनवर. या वेळेस यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. हेमंत यांच्या माध्यमातून संदेश यांच्या, ज्या खेळाडू कालच्या दिवसात अक्षरशः हे मैदान या लिजंड ट्रॉफीच्या दरम्यान गाजवलं होतं, तो मात्र आता कुठेतरी मात्र स्वस्ताईत माघारी परततोय. संदेश यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाजाची वर्णी लागते. नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय पांडुरंग. या वेळेस चांगला चेंडू, स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. आल्याच मोठा फटका मारावा, गोलंदाजाचं मनोबल ढासळावं या उद्देशानं, या मनसुब्यानं बॅट देखील फिरवली होती, मात्र चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही. विसावतोय चेंडू जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, पुढील चेंडू. या वेळेस मात्र बॅटची बाहेरची कडा लागते. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये 1 या धावसंख्येसाठी. एकेरी धावेनिशी धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतोय 5-6 या धावसंख्येवर. 40 धावांचा पाठलाग करत असताना 40 धावांचा पाठलाग करायचा आहे वाईल्ड फाईल मांगेली संघाला, आणि त्या दरम्यान पहिलं षटक प्रगतीपथावर. या वेळेस मोठा प्रहार केला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तैनात. बऱ्याच दूरच्या क्षेत्रावर चेंडू होता. जवळजवळ डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात होता. चेंडू पाशी आला तोपर्यंत मात्र चेंडू जमिनीवर लँड झाला. चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमारेषेचं उल्लंघन करत चौकाराच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एका षटकाचा खेळ मैदानामध्ये समाप्त होतोय. एका षटकाच्या सांगते अखेरीस धावफलक पोचतोय. दहा या धावसंख्येवर 40 धावांचा पाठलाग करत असताना बाळू नावाचा गोलंदाज गोलंदाजी एनवर. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक हाताळण्यासाठी समोर आहे पांडुरंग. पहिला चेंडू सुंदररित्या हाताला वाटलं होतं फलंदाज पांडुरंग याला, हा चेंडू स्वैर जातो की काय म्हणून सोडला गेला, मात्र लेग स्टंपच्या वरून चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव पद्धतीचा चेंडू. पांडुरंग पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि फळीचा संपर्क नाही. निर्धाव पद्धतीचा दुसरा देखील चेंडू. दुसरं षटक प्रगतीपथावर. अजूनही 4 चेंडूचा खेळ असेल बाकी या षटकामधील. 10 धावा धावफलकावर. या वेळेस आडव्या बॅटने तोलवलेला चेंडू 1 धाव निश्चितपणे पूर्ण केली गेली. 1 धावेसरची धावफलक पुढे सरसावतोय 11 या धावसंख्येवर. आता मात्र स्ट्राईक लोटेत होते. आता मात्र स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय संतोष गवस. बाळू यांचा सामना करण्यासाठी सज्ज असेल संतोष गवस. यावेळी मोठा प्रहार केला जातोय संदेश यांच्या माध्यमातून सीमारेषेच्या अगदी जवळच.
आणि पंचांचा हात आकाशाच्या दिशेनं उंचावतोय. संतोष गवस यांची पारी मात्र समाप्त होते. संतोष गवस माघारी परततोय त्यांची जागा घेण्यासाठी. नवीन फलंदाजाची वर्णी लागते. नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय. मॅन फ्रॉम नालासोपारा संजय दळवी. घोडगेगावचा हा सुपुत्र सध्या स्थित मुंबई नालासोपारा येथे अनेक व्यावसायिक क्रिकेटरांचा समवेत खेळलेला हा खेळाडू. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लव खानोलकर यांच्या माध्यमातून संजय दळवी यांच्यासाठी. संजय दळवी आपल्याकडे एक सुवर्ण संधी. तोलवलेला चेंडू चेंडू जातो षटकाराच्या दिशेनं. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लव खानोलकर यांच्या माध्यमातून आणि 500 रुपयाचा मानकरी ठरतोय. अजूनही षटकारांसाठी असेल 500 रुपयाचं पारितोषिक. संजय दळवी आपल्याकडे सुवर्ण संधी, नामी संधी. यावेळेस तोलवलेला चेंडू येतोय काय चौकार हे देखील पाहण्याजोगं असेल. नक्कीच जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय तोपर्यंत चेंडू मात्र सीमारेषा ओलांडतोय. चौकाराच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. या चौकारानिशी धावफलकात वाढ होते. धावफलक पोचतोय 21 या धावसंख्येवर. उर्वरित चेंडूवर 19 धावांची असेल आवश्यकता. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये समाप्त होतोय. 2 षटकाच्या सांगते अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात वाईल्ड फाईल मांगेली संघाचं धावफलक पोचतोय ते म्हणजे 21 या धावसंख्येवर. उर्वरित 12 चेंडूचा खेळ असेल बाकी. येणारे 12 चेंडू अजूनही 19 धावांची असेल आवश्यकता. आता मात्र फलंदाजी एंडवर पाहायला मिळतोय पांडुरंग. तर नॉस्ट्रेगिनला असेल संजय दळवी. 1 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधनं. आतापर्यंत 3 चेंडू फेस करतोय आणि तब्बल 15 धावांचं योगदान आतापर्यंत देण्यात यशस्वी ठरतोय तो संजय दळवी मॅन फ्रॉम नालासोपारा. गोलंदाजी एंडवर यशवंत गवस आपल्याला पाहायला मिळतोय. बाबू या नावानं प्रसिद्ध असणारा हा खेळाडू यशवंत गवस मॅन फ्रॉम खोकरल गावातून हा खेळाडू बिलॉंग करतोय. चांगला चेंडू. यावेळेस पंच मात्र दोन्ही हात समांतर करतायत. अवांतर असल्याची घोषणा केली जाते. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पांडुरंग पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी एंडवर. यावेळेस तोलवलेला चेंडू लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव निश्चितपणे पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेसाठी पावलं वळवली होती पांडुरंग याने मात्र थांबवलं गेलं संजय दळवी यांच्या माध्यमातून आणि एकेरी धावावर मात्र समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय श्री लवजी खानोलकर यांच्या माध्यमातून संजय दळवी यांच्यासाठी. एक षटकार तोलवला गेला बक्षीस लावल्यानंतर आणि त्या 500 रुपयाचा मानकरी देखील झाला. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कंटिन्यू केलं जातं पारितोषिक लव खानोलकर यांच्या माध्यमातून. बॅटची कडा लागली. चेंडू गेला. यष्टीरक्षकाला चकमा देतोय चेंडू. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू सीमा क्षेत्र गाठतोय. या एकेरी धावेसरची धावफलकात वाढ होते. धावफलक पोचतोय 24 या धावसंख्येवर. 40 धावांचा पाठलाग करत असताना उर्वरित चेंडूवर अजूनही 16 धावांची असेल आवश्यकता. यावेळेस लॉंग ऑफला तोलवलेला चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात मात्र क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चूक होते. याचा परिणाम 1 बाउन्स सीमा गाठतोय चेंडू. चौकाराच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 30 धावा आता मात्र माफ करा 28 धावा धावफलकावर. आता मात्र उर्वरित चेंडूवर 12 धावांची असेल आवश्यकता. पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न मात्र लेग स्टिक उद्ध्वस्त केली गेली, उखाडली गेली पांडुरंगे यांची. एका चौकाराने नटलेली खेळी मैदानामध्ये समाप्त होतोय पांडुरंगे यांची. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय संघाचा संघमालक विजय गवस. पेशाने शिक्षक आहेत
मात्र प्रत्येक चौकारासाठी सन्माननीय श्री लवजी खानोलकर यांच्या माध्यमातून 300 रुपयाचं पारितोषिक विजय गवस यांच्यासाठी. पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीचा काही संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू असल्याची घोषणा केली जाते पंचांच्या माध्यमातून. उर्वरित चेंडूवरती 12 धावांची असेल आवश्यकता. 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित 6 चेंडू 12 धावांची असेल आवश्यकता. संजय दळवी यांच्या षटकारासाठी लव खानोलकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक, तर विजय गवस यांच्या चौकारासाठी प्रत्येक चौकारासाठी 300 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय श्री लवजी खानोलकर यांच्या माध्यमातून. म्हणजे दोन्ही फलंदाजांकडे सुवर्ण संधी. चला पंचांना विनंती आहे, पंच आपण त्यांना कल्पना द्या, अजूनही सामने खेळवायचे बाकी आहेत. मात्र आपल्याला विनंती असेल आपण त्यांना कल्पना द्यायची आहे. अजून 4 सामने खेळवायचे बाकी आहेत आणि जवळजवळ आता संध्याकाळचे वाजलेत 2:45, दुपारचे 2:45 वाजलेले आहेत. त्यानंतर आपल्याला 4 सामने अजूनही खेळवायचे आहेत. याची कृपया पंचांनी देखील त्यांना जाणीव करून द्या खेळाडूंना. गोलंदाजी एंडवर येतोय सुशांत नावाचा गोलंदाज. शेवटच्या षटक घेऊन हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेस केरलेच्या दिशेने तोलवलेला चेंडू, एक धाव निश्चितपणे पूर्ण केली जाते. दुसरी धाव येईल का? संजय दळवी माघारी परततोय. गोलंदाजाचं नाव सांगा सुशांत. गोलंदाजाचं नाव सांग. राजन नावाचा गोलंदाज गोलंदाजी एनवर. पहिल्या चेंडूची सांगता झाली. एक धाव निश्चितपणे पूर्ण केली गेली. ज्या ठिकाणी दुसरी धाव येणार नव्हती याची कल्पना देखील होती, मात्र षटकारासाठी लावलेलं पारितोषिक, त्यामुळेच की काय संजय दळवी आपल्यावर स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र विजय गवस अगोदरच स्ट्राईक सोडली आणि धावचीत मात्र संजय दळवी यांना व्हावं लागलं. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाजाची वर्णी लागते. नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय. राजाराम. बॅटची कडा लागते. चेंडू जातोय सीमित क्षेत्रामध्ये. एक या धावसंख्येसाठी एकेरी धावेनिशी धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचतोय 29 या धावसंख्येवर. अजूनही 11 धावांची असेल आवश्यकता. यावेळेस आडव्या बॅटने तोलवलेला चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव निश्चितपणे पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. प्रत्येक चौकारासाठी लव खानोलकर यांच्या माध्यमातून 300 रुपयाचं पारितोषिक. खराब फेकी आणि याचाच परिणाम फलंदाजांना मात्र फायदा होतोय. 3 धावा या चेंडूवर काढल्या जात आहेत. या 3 धावेसरची धावफलकात वाढ होते. धावफलक पोचतोय 32 या धावसंख्येवर. आता मात्र उर्वरित चेंडू असतील 3 चेंडू 8 धावा असं समीकरण. राजाराम नावाचा फलंदाजी एनवर. यावेळेस तोलवलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला. दोन क्षेत्ररक्षक आले होते चेंडू अडवण्यासाठी, मात्र चेंडू अचानक उसळी घेतोय. वन बाउन्स चेंडू जातोय, सीमारेषा ओलांडतोय. चौकाराच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. आता मात्र उर्वरित 2 चेंडू 4 धावांची असेल. 2 चेंडू 4 धावा. राजाराम बघूया काय करतोय या चेंडू मध्ये. स्वैर चेंडूची मांग केली होती, मात्र पंच अपील फेटाळून लावतायत. निर्धाव चेंडू गणला जातोय. शेवटचा चेंडू 4 धावांची असेल आवश्यकता. येईल का चौकार राजाराम यांच्या बॅटमधनं? नाही. आणि हा सामना माऊली वॉरियर संघ आरामात जिंकतोय आणि पुढील फेरीत प्रवेश करतोय. आता मात्र टेबल टॉपर वरचे 2
नक्की 500 रुपयाचं पारितोषिक लहू खानोलकर यांच्या माध्यमातून संजय दळवी यांना